नाशिक नंतर आता नागपुरात धर्मांतरणच्या आडमध्ये लैंगिक शोषण आणि धर्मांतरण करण्याचा दबाव टाकण्याचा एक प्रकरण जे आहे ते समोर आलेलं आहे। या ठिकाणी नागपुरातील मानकापूर पोलीस स्थानकाअंतर्गत येणाऱ्या या परिसरातील एका NGOचा जो संचालक आहे रियाज काझी, त्याला नागपुरातील मानकापूर पोलिसांनी अटक केलेली आहे। आपण या ठिकाणी बघू शकतो आहे नागपुरातील मानकापूर पोलीस स्थानकाअंतर्गत येणारं हेच NGOचं कार्यालय आहे। फिकर फाउंडेशन या नावाने हे NGO आहे। युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटी या नावाची ही संस्था आहे। यांचं खरं तर पढे हम पढाए हम हे गरीब गरजू आणि समाजातील अत्यंत मागच्या वर्गातील येणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी खरं तर हे NGO काम करत होतं। परंतु याच NGO मध्ये काम करत असताना रियाज काझी हा या NGOचा प्रमुख होता आणि या NGO मध्ये काम करणाऱ्या ज्या तरुणी आहे, महिला आहे, यांच्यावर धर्मांतरणासाठी दबाव टाकण्यात येत असल्याचा गंभीर आरोप पीडित तरुणींनी पोलिसांमध्ये दिलेल्या तक्रारीत केलेला आहे। 4 तरुणींनी ही तक्रार दिलेली आहे। धर्मांतरण आणि लैंगिक शोषणाचा गंभीर असा गुन्हा या ठिकाणी मानकापूर पोलिसांनी दाखल केलेला आहे। रियाज काझी याला अटक करण्यात आलेली आहे। आपण बघू शकतो आहे हेच ते कार्यालय आहे नागपुरातील मानकापूर पोलीस स्थानकाअंतर्गतलं, ज्या ठिकाणी आता कुलूप लागलेलं आहे। फिकर फाउंडेशन या नावाने युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटी ही एक NGO काम करते, गरीब विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम करते। परंतु याच गरीब विद्यार्थ्यांना शिकवण्याच्या आडमध्ये या ठिकाणी NGO काम करत असणाऱ्या तरुणींना धर्मांतरणासाठी दबाव टाकून त्यांचा लैंगिक छळ केल्याचा आरोप झालेला आहे। पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे। रियाज काझी याला अटक सुद्धा झालेली आहे। आता या ठिकाणी ATS नागपूर पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करतोय की हा NGO कशा प्रकारे कार्यरत होता आणि या NGO ला कुठून कुठून फंडिंग येते आणि हा जो रियाज काझी आहे यांनी अशा प्रकारे अजून किती महिला मुलींचं या ठिकाणी धर्मांतरणासाठी दबाव टाकून लैंगिक छळ केलेला आहे। योगेश पांडे, नागपूर, मुंबई तक।